महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेद्वारे आगार तसेच विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत। गणेशपेठ एसटी बसस्थानक आगार येथे हे आंदोलन होणार आहे। पगारवाढ, महागाई भत्ता, थकबाकी, वेतनवाढ, प्रवास भाडे 5 पटीत करावे या व अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन असल्याचं राज्य उपाध्यक्ष अजय हट्टेवार यांनी म्हटले आहे। टक्कर में संघर्ष हमारा नारा है। काटे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। काटे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आम्ही सर्व महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, एसटी मधील मान्यताप्राप्त संघटना, त्याचा मी राज्य उपाध्यक्ष अजय हट्टेवार। प्रमुख मागण्या वगैरे किती वेळा आम्ही मागण्या करायच्या आणि शासन त्याकडे का लक्ष देत नाही। आज शासनाचं अधिवेशन सुरू आहे, त्या प्रामुख्याने त्याकरिता आम्ही रस्त्यावर आलेलो आहोत। आमची आज अक्षरशः गाड्या उभ्या ठेवल्या असत्या, परंतु आज आमच्या पोरांचं जे आहे राष्ट्राचं ह्या राज्याचं भविष्य आहे, त्यांची 10वीची परीक्षा असल्यामुळे आम्ही केवळ आज निदर्शने आंदोलन करत आहोत की जे शासनाच्या कानावर जावं। आमची पहिली मागणी ही आहे की मागच्या 6 महिन्याच्या पहिले शासनाने प्रशासनाने एसटी कर्मचाऱ्यांना 1 एप्रिल 2020 पासून आम्हाला वाढ मंजूर केली होती 6,500 रुपयाची। ती केली होती 1 एप्रिल 2020 पासून, पण प्रत्यक्ष देतेवेळी ती दिली 1 एप्रिल 2024 पासून। त्यामुळे 4 वर्षाची वाढ जी आहे ती सध्या पेंडिंग आहे, ती थकीत ठेवलेली आहे। ती एक प्रमुख मागणी आहे। दुसरी मागणी, आज आमचा राज्य शासनाचा DA 53% आहे, आम्हाला 46% मिळून द्यायला, ती एक मागणी आहे। ह्याच महागाई भत्त्याच्या अनुषंगाने जी मागे जो DA दिला त्याची थकबाकी 2018 पासून शासनाने दिली नाही। त्याकरिता आम्ही इंडस्ट्रियल कोर्टामध्ये सुद्धा गेलो, पण कोर्टाने आमच्या बाजूने निकाल दिला यांना द्या म्हणून, परंतु शासन अजूनही प्रशासन देण्यास तयार नाही आहे। ह्या आमच्या 3 मागण्या महत्त्वाच्या आहे। अशा अजून 16 मागण्या आहे। ह्या 3 मागण्या आणि 2 मागण्या ज्या आमच्या चालक वाहकांशी निगडीत आहे। छोट्या छोट्या कारणासाठी चालक वाहकांना 5-5 इन्क्रीमेंट घेत आहे। छोट्या छोट्या कारणाकरता त्यांना डिसमिससारख्या शिक्षा देत आहे, त्यामुळे त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे। त्यामुळे अशी जुलमी शिस्तवय आवेदन पद्धती एसटी महामंडळातून हद्दपार करावी आणि नवी जी जुनी टाईपची पद्धती होती किंवा नवीन चांगली पद्धत लागू करावी ही आमची मागणी आहे। तसंच आता जे नुकतंच भाडेवाढ जी झाली ती झाली 1 रुपयाच्या पटीमध्ये, परंतु 2018 पासून आमची जी भाडेवाढ होत होती ती 5 रुपयाच्या पटीमध्ये, म्हणजे 15 रुपये, 25 रुपये, 30 रुपये, 105 रुपये, 525 अशा पद्धतीच्या तिकिटा राहत होत्या। परंतु झालेल्या ह्या तिकीटवाढीमध्ये 11 रुपये, 21 रुपये, 23 रुपये अशा प्रकारची, ज्याच्यामध्ये 1 रुपये 2 रुपयाची चिल्लर हा विषय येते। प्रवाशांचंही बरोबर आहे की त्यांना त्यांचे पैसे वापस पाहिजे, त्याकरिता त्या 1 रुपया 2 रुपयासाठी वाहकांचे आणि प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात वाद निर्माण होत आहे। हे वाद निर्माण होऊ नये याकरता 5 रुपयाच्या पटीमध्ये आमची तिकीट दर नवीन लागू व्हायला पाहिजे। मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की आमची इच्छा नाही आहे रस्त्यावर यायची, हे शासन आमच्यावर लादून राहिलं। मी तुम्हाला सांगतो, आम्ही गाड्यासुद्धा उभ्या करू शकत होतो, परंतु आम्ही ते केलं नाही, कारण की आमच्या पोरांची, ह्या देशाच्या भविष्याची 10वीची मोठी परीक्षा असल्यामुळे आम्ही केवळ निदर्शने आंदोलन करत आहोत। जर आमच्या आंदोलनावर लक्ष दिलं नाही तर यापुढे मी आत्ता शासनाला इशारा देतो की रस्त्यावर गाड्या उभ्या होईल, याची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र शासनाची या प्रशासनाची राहील।